छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। चरस विक्रीत पकडलेले 5 आरोपींपैकी 4 पोलिसांनी धिंड काढली। अमरावतीच्या दरियाबादमध्ये तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या। बहीण आणि बहिणीच्या नवऱ्यासोबत वाद झाल्याने आत्महत्या। धाराशिव जिल्ह्यात शेकडो एकर सोयाबीन पीक आणखीच पाण्याखाली। पावसामुळे खरीप हंगाम गेला, आता रब्बीचा हंगाम जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळझर इथल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात सोडली जनावरं। चारकोल रॉटसह विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला फटका। उत्पन्न होण्याची आशा मावळल्यानं शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष व्यवस्था। विसर्जनासाठी मोटराइज तराफा वापरला जाणार। तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडणार। तराफ्याला समुद्रात नेण्यासाठी दुसऱ्या बोटीची मदत लागणार। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गोदावरी नदीतील दुटोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। प्रशासनाकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6310 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। 2 तालुक्यातील 175 गावांची सिंचनाची चिंता मिटली। गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये फार्मर कप उपक्रमाची अंमलबजावणी होणार। याद्वारे 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। नदीवर पूल नसल्यानं रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील वेहेगी बारी पाड्यातील घटना। सर्पदंश झालेल्या महिलेला पुलाअभावी पाण्याच्या प्रवाहातून 7 किलोमीटर नेलं। सविता वळवी असं सर्पदंश झालेल्या महिलेचं नाव। प्रकृती स्थिर असल्याची माहिती। अमरावती जिल्ह्यातील मोर्शीतील दुकानफोड प्रकरणाचा उलगडा। गांधी मार्केटमधील 4 दुकानांमध्ये चोरी। 24 तासाच्या आत पोलिसांनी चोरट्यांना पकडलं। पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली कारवाई। खामगाव इथले अंमली पदार्थ तस्कर हैदर खान अनवर खान 1 वर्षासाठी स्थानबद्ध। एमपीडीए कायद्याखाली तस्करावर झाली पहिलीच कारवाई। सण उत्सव शांततेत पार पडून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची कारवाई। परभणीच्या पूर्णामध्ये रस्त्यांची डागडुजी। मिरवणुकीच्या मार्गावर असलेले खड्डे पालिकेनं बुजवले। बुलढाण्यात आतापर्यंत फक्त 27% म्हणजेच 39,263 वाहनधारकांनीच HSRP नंबर प्लेट बसवल्या। 30 नोव्हेंबरपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ। त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार। परिवहन विभागाची माहिती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात वावरणारी पक्षी आणि विमानांवर बर्डगार्ड इंडिया ही संस्था वॉच ठेवणार। नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती। चंद्रपुरात ओबीसी नेत्यांकडून मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटच्या जीआरची होळी। सरकारनं जीआर तातडीनं मागे घेण्याची आंदोलकांची मागणी। धुळ्याच्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस। अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी पांझरा नदीत सोडण्यात आलं, त्यामुळे सोनवत धरण भरण्यास मदत होणार। जळगाव तालुक्यातील कुवारखेडा नंदगाव पिनांद्रा बुद्रुक गावात बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्याच्या हल्ल्यात 1 महिला 3 जनावरं ठार। बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी।